आपण सुरुवात करूयात नाशिकच्या ब्रेकिंग न्यूजने। बातमी अशी की नाशिकच्या जुन्या नाशिक परिसरातील त्र्यंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळल्याची घटना घडली। या घटनेमध्ये 6 ते 7 जण मलब्याखाली अडकले होते, पण अग्निशमन विभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन राबवत सर्वांना बाहेर काढण्यात यश आले। या घटनेत 6 ते 7 जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जखमींमध्ये 2 मुलांचाही समावेश आहे। जुन्या नाशिकमधली इमारत आहे, पोलीस स्टेशनच्या मागची ही इमारत असून ही इमारत अचानक कोसळली आहे। त्र्यंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळल्याची घटना घडल्याचं आपण बघतो। या घटनेमध्ये 6 ते 7 जण मलब्याखाली अडकलेले होते, त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या प्रयत्नांनी बाहेर काढलेले। हे रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं आणि सर्वांना बाहेर काढण्यात आलं। ये भी ये जूना नासिक का एरिया है, कड़काली एरिया। यहाँ पर 9 बजे एक 2 मंजिले की बिल्डिंग, ये ज़्यादा पुरानी भी नहीं थी और ऐसा बोला जाएगा उसको तो तकरीबन 10-1 साल पहले की थी, लेकिन पता नहीं कैसे कि ये बारिश की वजह से ढसल गई, जिसके अंदर 2 फैमिलीज रहती थी और 2 फैमिलीज के अंदर टोटल 7-8 लोग थे, जिनको सुखरूप निकाल लिया गया। अभी सब सिविल हॉस्पिटल में है और ज़्यादा हेड इंजरी नहीं है, मतलब नॉर्मल इंजरी है। 2 मजली इमारत होती, आरसीसी बांधकाम होतं, त्याच्यामुळे ते जे अडकलेले लोक होते त्यांची सुटका अग्निशामक दलाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी चांगल्या रीतीने आणि कमी वेळेमध्ये केलेली आहे आणि ते सर्व जास्त नाही परंतु किरकोळ जखमी झालेलेच आहेत आणि अशा सर्व लोकांना जवळपास 7 लोकांना अग्निशामक दलाच्या आमच्या जवानांनी रेस्क्यू केलेला आहे आणि त्यांना हॉस्पिटलला पाठवलेलं आहे। तर दाट पाऊस चालू आहे, ते पावसाच्या त्याच्यामध्ये पावसाचं पाणी मुरून एका वेळेस त्याची जी भिंत आहे त्याच्यामध्ये गेलेला असेल, त्याच्यामुळे कदाचित तो प्राथमिक अंदाज आहे का त्याच्यामुळे ते कॉलेप्स झालेला आहे। त्याच्यामध्ये 2 लहान मुलांचा समावेश आहे। ब्रेक नंतर एक मोठी बातमी आहे। नाशिकच्या जुन्या नाशिक परिसरातील त्र्यंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळल्याची माहिती समोर येते। इमारत कोसळल्याने 6 ते 7 जण मलब्याखाली अडकले होते अशी ही माहिती आहे। तर अग्निशमन विभागाकडून रेस्क्यू करत त्यांना बाहेर काढण्यात आले। दरम्यान भली मोठी ही इमारत दिसतीये, कारण मलबा मोठ्या प्रमाणामध्ये आहे या ठिकाणी आणि 6 ते 7 जण इथे अडकले होते, त्यांना बाहेर काढण्यात आले। घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत, अग्निशमनची टीम सुद्धा पोहोचलेली आहे। मलबा हटवण्याचं काम सुरू आहे। तर या घटनेमध्ये 6 ते 7 जण किरकोळ जखमीही झाल्याची माहिती समोर येते। जखमींवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान 2 लहान मुलं सुद्धा या ठिकाणी अडकले होते अशी ही माहिती आहे। तर ही दृश्य आपण बघू शकतोय, नाशिकमध्ये या ठिकाणी एक जुनी इमारत कोसळली आणि त्यानंतर कशा पद्धतीने इथं मोठ्या प्रमाणामध्ये मलबा पडलेला आहे तेही आपण बघू शकतोय आणि यामध्येच 6 ते 7 जण अडकले होते, ज्यांना रेस्क्यू करण्यात आला आहे। त्यामध्ये 2 लहान मुलं होती अशी ही माहिती समोर आलेली आहे आणि त्यानंतर आता इथं मलबा काढण्याचं काम सुरू आहे। अग्निशमन दलाचे जवान पोहोचलेत, पोलीस सुद्धा पोहोचले।